1983 साली आग्र्यापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्याशा गावात 2 वर्षाचा मुलगा अचानक आपल्या आई वडिलांना म्हणतो, तुम्ही माझे खरे आई वडील नाही, माझं खरं घर आग्र्यात आहे, माझी बायको आणि मला 2 मुलंही आहेत. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं ही त्या लहान मुलाची कल्पना असेल, पण काही वर्षानंतर त्या मुलाने अशा व्यक्तीचं नाव घेतलं ज्याची खरंच गोळ्या झाडून हत्या झालेली होती. त्याही त्या माणसाचं दुकान ओळखलं, पत्नीला ओळखलं आणि त्याच्या 2 मुलांनाही ओळखलं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावर त्या मृत व्यक्तीच्या गोळीच्या जखमांसारख्याच 2 जन्मखुणा होत्या. ही गोष्ट आहे तोरण सिंग उर्फ टिटूच्या पुनर्जन्माची. भारतातील सर्वात रहस्यमय घटनांपैकी एक. ह्या गोष्टी सुरुवात होते 1983 साली. आग्र्यापासून 17 किलोमीटर असलेल्या बाड या गावात तोरण सिंग उर्फ टिटूचा जन्म झाला. तो अजून 2 वर्षाचा पण झाला नव्हता, पण तो स्पष्टपणे बोलू लागला होता. कोणत्याही आईवडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते, पण टिटूच्या बाबतीत हीच गोष्ट तिच्या आईवडिलांसाठी चिंतेचं कारण बनली. टिटू 2 वर्षाचा झाल्यावर विचित्र गोष्ट बोलू लागला. तो म्हणाला, माझ्या वडिलांना सांगा की त्यांनी माझ्या बायको आणि मुलांची काळजी घ्यावी. मला इथं जेवण मिळतंय, पण मला त्यांची खूप चिंता वाटते. टिटूच्या आईने विचारलं, तू कोणाबद्दल बोलत आहेस? त्यावर तो म्हणाला, माझ्या खऱ्या कुटुंबाबद्दल, ज्या आग्र्यात राहतात. तो सतत त्याच्या आई वडिलांना म्हणायचा, तुम्ही माझे खरे आई वडील नाही, माझे खरे आई वडील हे आग्र्यात राहतात. कधी अचानक रडायला लागायचं आणि म्हणायचं, मला माझ्या घरी जायचंय, मला त्यांची खूप आठवण येते. सुरुवातीला सगळ्यांना वाटायचं हा एक लहान मुलगा आहे, तो काहीतरी काल्पनिक गोष्ट सांगत असेल, जे लहान मुलांमध्ये कॉमन असतं, म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केलं. पण 1988 मध्ये जेव्हा टिटू 5 वर्ष झाला, त्याच्या गोष्टी अजून धक्कादायक बनल्या. एक दिवशी तो म्हणाला, माझं खरं नाव सुरेश वर्मा आहे, मला 2 मुलं आहे आणि माझ्या बायकोचं नाव उमा आहे. आग्र्यात माझा बंगला आहे, सदर बाजारात सुरेश रेडिओज नावाचं दुकान आहे. इतकंच नाही तर त्याने स्वतःच्या मृत्यूचं वर्णनही केलं. दुकान पर लिख रही है कहाणी त्यांनी सांगितलं, मी संध्याकाळी घरी येत असताना 2 माणसांनी माझ्या डोक्यात गोळी मारली आणि मी तिथंच मेलो. आणि तो स्वतःच्या अंतिम संस्काराबद्दलही बोलायचा. त्यांनी सांगितलं, आधी मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मग स्मशानभूमीत आणि मग माझ्यावर अंत्यसंस्कार झाले. एका 5 वर्षाच्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून गावात चर्चा सुरू झाली. याच्यावर काही भूतबाधाचं झाली नसेल. टिटूचं वागणं इतर मुलांपेक्षा खूप वेगळं होतं. त्याच्या हावभाव, त्याच्या बोलण्याची पद्धत एखाद्या मोठ्या माणसासारखं होतं. तो आईला म्हणायचा, माझी बायको तुझ्यासारखी फाटकी साडी घालत नाही, मी या घाणेरड्या घरात राहू शकत नाही, मी माझ्या बंगल्यात जाणार. आणि कधी कधी टिटू स्वतःचे कपडे पिशवीत भरून घर सोडून जाण्याचा प्रयत्नही करायचा. शेवटी टिटूचा मोठा भाऊ अशोक यांनी या गोष्टीची सत्यता तपासायचं ठरवलं. तो आग्र्याच्या सदर बाजारात गेला आणि सुरेश रेडिओज नावाचं दुकान शोधू लागला. आणि आश्चर्य म्हणजे तिथे खरंच सुरेश रेडिओ नावाचं दुकान होतं. आणि तपासात समोर आलं की 1983 साली सुरेश वर्मा नावाचा एका व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्याची पत्नी उमा, 2 मुलं आणि कुटुंब आजही तिथे राहत होते. अशोकने उमाला जेव्हा टिटू बद्दल सांगितलं तेव्हा ती हादरली, कारण टिटूने सांगितलेल्या सर्व गोष्टी जुळत होत्या. नाव, दुकान, पत्नी आणि मुलंही. नंतर सुरेशचं कुटुंब टिटूला भेटण्यासाठी गावात आलं. टिटूने त्यांना पाहताच ओळखलं आणि धावत जाऊन मिठी मारली. हे माझे खरे आई बाबा आहेत असे तो ओरडायला लागला. उमाला पाहताच तो लाजला आणि नवऱ्यासारखं वागू लागला. त्याने त्याच्या खासगी आयुष्यातल्या अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या फक्त उमा आणि सुरेश वर्माला माहिती होती. यानंतर टिटूला आग्र्यात नेण्यात आलं आणि तिथे त्याची परीक्षा घेण्यात आली. त्याने वेगाने जाणाऱ्या कारमधून स्वतःचं दुकान ओळखलं. दुकानात गेल्यावर तो मालकासारखं वागू लागला. घराबाहेर खेळणाऱ्या मुलांमधून स्वतःच्या मुलांना त्यांनी ओळखलं. त्यावेळी हे प्रकरण मीडियामध्ये खूप गाजलं. नंतर पुनर्जन्मावर संशोधन करणारे संशोधक आणि मानसशास्त्रज्ञ या केसचा अभ्यास करू लागले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे टिटूच्या डोक्यावर 2 जन्मखुणा होत्या, ज्या सुरेशच्या डोक्यात लागलेल्या गोळीच्या जखमांसारख्याच दिसत होत्या. नंतर टिटूने एका व्यक्तीचं नाव घेतलं जो सुरेशच्या खुनात सामील होता. पोलिसांनी चौकशी केली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिली. केस पुन्हा उघडण्यात आले आणि आरोपींना शिक्षा झाली. या प्रकरणामुळे पुनर्जन्म या विषयावर देशभर चर्चा झाली. आज तोरण सिंग उर्फ टिटू मोठा झाला असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. तो अधूनमधून आपल्या मागच्या जन्मातील कुटुंबालाही भेटतो. पण आता तो म्हणतो, आपण 2 आयुष्य एकाच वेळी जगू शकत नाही. जे गेलं ते गेलं, आता जे आहे तेच आपलं खरं आयुष्य. तर मग प्रश्न हा आहे, एका 5 वर्षाच्या मुलाला एवढ्या गोष्टी कशा माहिती असू शकतात, ज्या फक्त एका मृत व्यक्तीलाच माहिती होत्या? ही फक्त योगायोगाची मालिका होती की खरंच पुनर्जन्मासारखं काही अस्तित्वात आहे? टिटूची ही कथा आजही विज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म या तिन्हींना एकाच वेळी विचार करायला भाग पाडते. तुम्हाला काय वाटतं, पुनर्जन्म खरंच असतो की या सगळ्यांमागे अजूनही एखादं न उलगडलेलं रहस्य दडलं आहे? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय सत्य कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.